सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज असलेला 203रा कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन आणि 1 तारखेला झालेला जागतिक कामगार दिन आणि आपला महाराष्ट्र दिन या संयुक्त विद्यमानं ही जी 20 दिवसाची अखंड व्याख्यानमाला सुरू केली आपण, त्या या व्याख्यानमालेतलं पहिलं व्याख्यान मराठी संत आणि समाज प्रबोधन या विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। महाराष्ट्राचे दीपस्तंभ हे व्याख्यानमालेचं टायटलच अतिशय मला वाटते फार महत्त्वाचं आहे आणि या व्याख्यानमालेचं जे सूत्र गुंफताना जे महत्त्व मांडलेली आहे भूमिका, ती काळवंडत गेलेल्या वर्तमानातून पुढे जाण्याची उर्मी जागवणारी आणि भविष्याची वेध घेणारी महाराष्ट्राची सकस वैचारिक परंपरा आहे। त्या परंपरेच्या मुशीत परजलेली वैचारिक आयुधे आपल्याला सर्व विपरीत परिस्थितीतही धैर्याने वाटचाल करत राहण्याची प्रेरणा देतात। ही अतिशय महत्त्वाची भूमिका आहे आणि हीच वैचारिक प्रेरणा मराठी संत साहित्य, मराठी संत वाङ्मय आपल्याला देतं अशी माझी धारणा आहे। याच्या पहिल्याच सत्राचे अध्यक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव माननीय माजी आमदार कॉम्रेड नरसय्याजी आडम, ज्यांनी आता प्रास्ताविक केलं ते माननीय डॉक्टर अशोकजी ढवळे, ज्यांनी या व्याख्यानमालेचा अतिशय उत्तम असं नियोजन केलेलं आहे ते माझे ज्येष्ठ मित्र कॉम्रेड उदय नारकर, प्रसादजी सुब्रमण्यम, अजित अभ्यंकर आणि या व्याख्यानमालेच्या आजच्या पहिल्या या पुष्पासाठी उपस्थित असलेल्या सहभागी झालेल्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना मनपूर्वक नमस्कार करतो। आणि आज 5 मे कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन आहे। मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। मित्रहो, आज ज्या काळामध्ये आपण वावरत आहोत तो अस्वस्थ वर्तमानाचा काळ आहे। कोरोनाच्या काळातून आपण जात आहोत। जवळजवळ करोडो लोक बाधित झालेले आहेत। 2 लाखाहून अधिक लोक आपल्या भारतामध्ये गेल्या 1.25 वर्षामध्ये या रोगाचे बळी ठरलेले आहेत आणि अशा या अस्वस्थ वर्तमानाने, लॉकडाऊनचा हा कालखंड आहे, अशा अस्वस्थ वर्तमानामध्ये आपण महाराष्ट्राच्या दीपस्तंभांचा शोध घेऊन तो वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम ही व्याख्यानमाला करते आहे। याबद्दल मी सर्वप्रथम या व्याख्यानमालेच्या आयोजकांना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या शाखेला मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण ती काळाची गरज, असं विचारमंथन होणं ही काळाची गरज आहे। कारण आज वेगळ्याच विचारांची पेरणी या ठिकाणी जाणीवपूर्वक केली जाते। जे दीपस्तंभ आहेत त्या दीपस्तंभांना खुजं ठरवण्याचा किंवा पुतळ्यात उभारण्याचा एक वेगळा कार्यक्रम या मगाशी कॉम्रेड अशोक ढवळे म्हणाले त्या पद्धतीनं जातीयवादी शक्तीने, मनुवादी शक्तीने हा सुरू केले आणि अशा या काळामध्ये आपण मराठी संत आणि समाज प्रबोधन यांचे परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न करतोय। मगाशी डॉक्टर ढवळे म्हणाले त्याप्रमाणे मराठी संत साहित्याला 700-800 वर्षाची परंपरा आहे। ज्ञानेश्वर एकनाथापासून सुरू झालेलं साहित्य अगदी अलीकडच्या काळामध्ये संत गाडगे महाराजांच्या पर्यंत होती आणि या सगळ्यांच्या संतांच्या साहित्याचा किंवा भूमिकांचा लसावी जर आपण काढला तर या सगळ्या संतांनी माणूस प्रस्थापना इथं झाली पाहिजे। माणूस हाच सगळ्यात महत्वाचा घटक आहे। या सगळ्या गोष्टी, ही भूमिका ह्या संतांनी मांडलेली आपल्याला दिसली आणि म्हणूनच मराठी संतांच्या साहित्याकडे आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की माणुसकीची प्रभावी परंपरा मांडणारं हे साहित्य आहे। काही जण अर्थातच संत साहित्याचा चुकीच्या पद्धतीनं अन्वयार्थ लावतात, एकदम टोकाची टीका करणारे त्याला टाळकुटे संत ठरवतात किंवा काही जण आपली मनुवादी विचारधारा प्रस्थापित करण्यासाठी संतांचा आधार घेतात। हे खरं तर आजच्या वर्तमानातलं फार मोठं दुखणं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण संत नव्यानं समजून घेणं, म्हणजे आपण नव्यानं, संत आहेत तेच आहेत, त्यांचा विचार आहे तोच आहे, जो दुर्लक्षित झालेला आहे तो पुन्हा त्याच्याकडे लक्ष देणं मला वाटते फार गरज आहे। ती संतांची गरज नाही, आपली गरज आहे, वर्तमानाची गरज। आणि मग या सगळ्या संतांच्या वाङ्मयाकडे बघितल्यानंतर, संतांच्या कार्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होती की संतांनी सगळ्या कार्याची दिशा, लेखनाची दिशा, त्यांच्या वाणीची दिशा
ही समाज प्रबोधनाची दिशा राहिली. आणि आपलं संपूर्ण जवळजवळ 700 वर्षाचं हे साहित्य बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संत साहित्य हे जागतिक साहित्याचं अलौकिक अशा पद्धतीचं देणं आहे किंवा लेणं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण 700-750 वर्षापूर्वी निर्माण झालेलं, 750 वर्षापासून सुरू असलेलं हे वाङ्मय अशिक्षित वारकऱ्याच्या सुद्धा मुखी कसं काय आहे ह्याचा शोध आपण ज्या वेळेला जातो त्यावेळी आपल्या लक्षात येतं या साहित्यामध्ये समकालीन जी सगळी आंदोलन आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं टिपलेली आहे. समकालीन समाजाचे प्रश्न संत साहित्यानं त्या त्या काळामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून तर त्या त्या काळच्या सगळ्या सामाजिक घडामोडी असतील, राजकीय घडामोडी असतील, त्या घडामोडींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव हा मराठी संत साहित्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग जे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, ही जी काय परंपरा आहे संत साहित्याची जी भूमिका आहे, अर्थात त्याच्यानंतरही मी म्हटल्याप्रमाणे अगदी अलीकडच्या काळापर्यंत संत गाडगे महाराजांपर्यंत अनेक संतांनी त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. एक गोष्ट आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की संतांनी भक्ती हे निर्माण केली. अर्थात एक गोष्ट स्पष्ट आहे की संतांनी पारमार्थिक लोकशाही प्रस्थापनेचा प्रयत्न हा अत्यंत जाणीवपूर्वक जबाबदारीनं केलेला होता. संतांची भक्तिरसाची भूमिका ही मानवतावादी भूमिका आहे. ती केवळ असेल हरी तर देईल खाटल्यावरी किंवा निष्काम हे करण्याची अशी भूमिका नव्हती त्यांची त्या पद्धतीची. संतांची भक्तिरसाची भूमिका ही मानवतेला चालना देणारी, माणुसकीची शिकवण देणारी आहे. आणि म्हणूनच अनेक काही अभ्यासकांनी असे आरोप केले संतांनी समाज परिवर्तन केलं नाही, क्रांती केली नाही संतांनी. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, क्रांती निर्माण व्हावी, परिवर्तन तयार व्हावं यासाठी जो आवश्यक वैचारिक दारुगोळा लागतो तो निश्चितपणानं मराठी संतांनी दिलेला आहे. त्या पद्धतीचं प्रबोधन हे संतांनी गेली 700-750 वर्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून तर त्यांनी कुठलंही अवडंबर नाही माजवलं. इतर लोक आजचं जर आपण बघितलं, आज जे संतांचं नाव घेऊन किंवा धर्मराष्ट्राच्या प्रस्थापनेची जी भूमिका मांडतात ते मोक्षाच्या आणि ह्याच्या कल्पना काही वेगळ्याच मांडतात. पण ज्ञानेश्वरांनी 700-750 वर्षापूर्वी सांगितलं की शेत नांगरताना सुद्धा भक्ती करता येते, शेत नांगरताना सुद्धा मोक्ष मिळू शकतो. ही मला वाटते फार महत्वाची भूमिका आहे. आणि मग हे सगळं संत साहित्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या साहित्यावर म्हणजे एक संतांच्या साहित्याबाबतची एक भूमिका या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. संतांनी कोणत्याही चमत्काराशिवाय महाराष्ट्राला झोपेतून जाग केली. खरं तर आज आपण बघतो की संतांच्या म्हणजे ज्या जीवनामध्ये त्यांच्या प्रत्यक्ष गोष्टी घडलेल्या नाहीत, ज्याच्याबाबतचे कुठलेही पुरावे नाहीत, ज्याला कुठलंही वैज्ञानिक हे सहाय्य करत नाही, अशाच भूमिका जाणीवपूर्वक लोकांच्यावर लादल्या जातात. आणि लोकांना असं वाटतं की अरे हे खरंच आहे. नाही, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, संत ही तुमच्या माझ्यासारखी जिती जागती माणसं होती. ती काय आकाशातून पडलेली किंवा काहीतरी वेगळी रचना असलेली माणसं अजिबात नव्हती. आणि म्हणून संत आणि चमत्कार यांचा काडीचाही संबंध नव्हता, हे आपण लक्षात घेतलं. पण वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये मराठी संतांच्या बाबत हे बिंबवण्यात आलं, हे काहीतरी अमानवी शक्ती असलेली ही व्यक्ती होती, काहीतरी ईश्वराचा वेगळा काहीतरी त्यांच्यावर प्रभाव प्रसाद होता. अजिबात तसं नव्हतं. आपल्याकडं संतांची जी पुस्तकं लिहिली गेली त्याच्यामधून सुद्धा अनेकांनी ह्याच गोष्टींना अंधश्रद्धा किंवा चमत्कारवाद हाच मांडण्याचा प्रयत्न केला. एक मी मुद्दाम उदाहरण देईन. गणेशोत्सवाचे जे देखावे आपल्याकडे महाराष्ट्रभर होतात त्या देखाव्यांमध्ये सुद्धा या पद्धतीचा चमत्कारवाद हा वर्षानुवर्ष, शतकानुशतक, दशकानुदशक बिंबवण्याचा प्रयत्न झाले. ज्ञानेश्वरांनी खरं काय सांगितलं हे ज्ञानेश्वरी न वाचताच सांगणारे अनेक जण आज सुद्धा वर्तमान महाराष्ट्रात आहेत. त्याचं कारण त्यांना खरे ज्ञानेश्वर नको आहेत. त्यांना फक्त ते काय सांगतात, ज्ञानेश्वरांच्या खऱ्या वाङ्मयाकडे दुर्लक्ष करायचं आणि ज्ञानेश्वरांनी भिंत झालं. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतलं. आता ह्याला कुठलाही काही हे नाहीये, म्हणजे अतार्किक आहे सगळं, पण तरी सुद्धा जनमानसावर हे बिंबवण्याचा प्रयत्न. संत तुकाराम एवढा प्रॅक्टिकल माणूस खऱ्या अर्थाने,
त्यांना न्यायला पुष्पक विमान आलं असं सांगितलं आपल्याला. संत नामदेव हे तर मराठीतले पहिले त्या अर्थानं चरित्रकार आहेत, कारण त्यांनी आपलं सगळं कुटुंबाचं, आपल्या पत्नीचं, आईचं, वडिलांचं, सगळ्यांचं वर्णन करणारं चरित्रात्मक हे केलं. पण त्या नामदेवाचा जन्म शिंपल्यात झाला असं आपल्याला सांगतो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या, किंवा जनीचं दळणं असो, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या चमत्कार, म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं एक आपल्याकडे म्हण आहे. खरं तर हा चमत्कारवाद संत भोंदू नव्हते. भोंदू कोण, चमत्कार कोण करतात? जे भोंदू असतात ते करतात, जे हात चलाखी करतात ते करतात. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की संतांनी कुठल्याही चमत्काराशिवाय आपल्या लेखणीनं आणि वाणीनं यांना महाराष्ट्राला जागा केलेलं आहे. संतांचे अनेक अभंग आहेत जे मी नंतरच्या माझ्या विवेचनात जरूर सांगेन की त्यांनी कशा पद्धतीने इथल्या सगळ्या व्यवस्थेला हादरे देण्याचा प्रयत्न केला. पण ह्या चमत्काराबद्दल सुरेश भटांच्या 3 मला शेर आठवतात या निमित्तानं. त्यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका, तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका, येथील भाविकांना भंडावती भूका. ह्या ज्या भाविकांना भंडावणारी जी भूक आहे, म्हणजे मार्क्सनं त्या एका वेगळ्या भाषेत जे सांगितलेलं होतं, तुझ्याकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही, त्या पद्धतीची एक भूमिका संत तुकारामांच्या एकूण साहित्यातून आपल्याला त्या भूमिकेला जवळ जाणारी आपल्याला दिसून येते. पण त्या तुकारामाचा हा इहवाद न सांगता आम्ही त्याला पुष्पक विमानातून पाठवण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीतनं त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मोक्षाची संकल्पना काय आहे ते एका वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं. हे सगळं इहवाद त्या काळातला सगळा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आम्ही रेड्याच्या मुखातून वेद म्हणवले हेच सांगितलं. संत साहित्याची जी सुरुवात झाली 12व्या-13व्या शतकापासून, त्या काळची सामाजिक परिस्थिती काय होती तीही आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण कुठलाही माणूस हा त्या काळाचा अपत्य असतो, त्या काळाचं सुद्धा तो प्रॉडक्ट असतो एका वेगळ्या अर्थाने. अर्थात तो इतिहासाचा शोध घेतो, वर्तमानाचा शोध घेतो, भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्यामध्ये तो समकालीन त्याची भूमिका काय आहे हेही बघावं लागतं. समग्र संत साहित्य तपासल्यानंतर, अवलोकन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की संतांनी त्या काळातली सामाजिक परिस्थिती, इतर सगळी आक्रमणं, ह्याच्याबद्दलचा एक प्रकारचा आवाज हा आपल्या साहित्यातून उठवलेला आहे. म्हणजे त्या काळात, ज्या काळात संत साहित्य तयार झालं 12व्या आणि 13व्या शतकामध्ये, त्यावेळी बघा देशभर वेगवेगळ्या राजे होते, राजघराणी वेगवेगळी होती. खुद्द महाराष्ट्रामध्ये रामदेवराय यादवाचं राजवट होती. 1296ला अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी महाराष्ट्रावर झालेली आपल्याला दिसून येते. आणि तिथून इथं मुस्लिम राजवट एक प्रकारची सुरू झाली आहे आपल्याला दिसून येते. त्याच काळामध्ये एका वेगळ्या ह्याच्यामध्ये समाज रूढी आणि परंपरा, चुकीच्या रूढी, चुकीच्या परंपरांनी ग्रस्त झालेला आपल्याला दिसून येतो. चातुर्वर्ण व्यवस्था, ज्याचं वर्णन अर्वाचीन काळामध्ये आंबेडकरांनी केलं. ही 4 मजल्याची इमारत आहे, जिला शिडी नाही, जिना नाही, त्यामुळे एकमेकाचा संबंधच येऊ शकत नाही, एकमेकाशी ते कॉन्टॅक्ट ठेवू शकत नाही. ती चातुर्वर्ण व्यवस्था त्या काळामध्ये जोरात होती. कर्मकांड आणि अंधश्रद्धांचा फैलाव हा अत्यंत वेगानं मूढभर मंडळींनी, जाती व्यवस्थेचा ज्यांना लाभ आहे त्या मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी केलेला होता. त्यानंतर आपल्याला दिसतं की 14व्या शतकामध्ये अक्षरशः ज्याला वाताहत म्हणता येईल अशा प्रकारचे अनेक दुष्काळ हे या काळामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. एका अर्थानं सांस्कृतिक तमोयोगाला या काळात सुरुवात झालेली होती. आणि अशा काळामध्ये संत आपला वैचारिक अजेंडा घेऊन समाजासमोर मांडत होते. एक प्रकारचा वेगळा जाहीरनामा, ज्याला मार्क्सच्या आपल्या भाषेत मॅनिफेस्टो म्हणता येईल, त्या पद्धतीचा एक प्रकारचा जाहीरनामा संत आपल्या या सगळ्या साहित्यातून मांडत होते. मानसिक गुलामगिरी आणि भौतिक दुरावस्थेतून सर्वसामान्य जनता ही आर्थिक बनलेली होती. आणि त्या पद्धतीनं, त्या व्यवस्थेतून, त्या आर्थिकतेतून सोडवण्याचा अत्यंत महत्वाचा मूलभूत प्रयत्न मराठी संतांनी केलेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि मग आपल्याला हे लक्षात येईल की अर्थात संतांना सुद्धा, प्रत्येक संताला त्या काळातल्या मनुवाद्यांनी अत्यंत त्रास दिलेला आहे हे आपण बघितलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांना अन्याय सहन करावा लागलेला आहे.
त्या लोकांनी त्या काळच्या हे दिलेलं आहे. संत तुकारामानं त्याच पद्धतीनं म्हणजे प्रत्येक संत या पद्धतीनं हे सामना करत संतांनी आपल्या साहित्याची निर्मिती केलेली आहे, हे आपल्या लक्षात. आता संतांना एक त्यांच्यावर आरोप केला जातो की संतांनी काय भक्ती मार्ग शिकवला आणि लोकांना ईश्वराकडे, म्हणजे ज्या काळामध्ये जगाची लोकसंख्या 1 कोटी सुद्धा नव्हती, 1 लाख सुद्धा कदाचित नसेल, त्या काळामध्ये इथं 33 कोटी देव होते, ही भूमिका मांडलेली आपल्या. आणि मग त्या दैववादाकडे संतांनी लोकांना खेचून नेलं, असं एक अर्धसत्य विधान हे अनेकांनी जाणीवपूर्वक केलेलं आपल्याला दिसून येतं. पण मी एकूण संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवतं की संतांनी त्यांच्या भक्ती मार्गामध्ये श्रद्धा आणि भावना ही महत्वाची होतीच होती. अर्थात ती कुठल्याही भक्ती मार्गामध्ये श्रद्धा आणि भावना महत्वाची असतेच, पण संतांच्या भक्ती मार्गामध्ये कर्मकांडाला आणि अंधश्रद्धेला अजिबात थारा नव्हता, हेही तितकंच खरं आहे. ते गौण होतं त्या अर्थानं त्यांच्या दृष्टीनं. पण आजच्या वर्तमानामध्ये आपण महाराष्ट्राच्या दीपस्तंभांचा हा शोध घेत असताना आजच्या वर्तमान काळातली जी आव्हानं आपल्या समोर उभी केलेली आहेत, ती आव्हानं मात्र भक्ती मार्गामध्ये कर्मकांडाला अत्यंत वेगानं प्राधान्य देताना आपल्याला दिसतात. एकीकडे ताजं उदाहरण आहे, म्हणजे देश कोरोनानं हे होतोय आणि लाखो साधू येऊन एकत्र नदीमध्ये आंघोळीचं हे करतात आणि मग अति वाढल्यानंतर ते थांबवलं जातं. हे कशाचं लक्षण? समकालीन समाजाच्या वेदना जर कुणाला कळत नसतील तर त्यांना साधू आणि संत का म्हणायचं, हा एक अव्वल महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित करण्याची गरज आहे. जी खऱ्या संतांचे जे वारसदार आहेत त्यांनी असं केलंच नसतं, कारण त्यांना समाजातल्या शेवटच्या माणसाच्या डोळ्यातलं दुःख नष्ट करायचं होतं, त्याच्या पोटाची भूक शमवायची होती. आज स्वतःला साधू म्हणून घेणाऱ्यांच्याकडून तशी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे, कारण त्यांचं राजकारण, मगाशी अशोकजी म्हणाले त्या पद्धतीनं, मनोवादी राजकारण, धर्मवादी राजकारणाची प्रस्थापना करून इतर परधर्मद्वेष, स्वतःच्या धर्माबद्दलचा आदर ही गोष्ट गौण आहे त्यांच्या दृष्टीनं, परधर्माचा द्वेष हे महत्वाचा अजेंडा आहे. ते आपण गेली काही वर्ष भारतामध्ये बघत आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये संतांचा जो भक्ती मार्ग आहे तो मला वाटते फार महत्वाचा मार्ग होता. तो डोळस भक्ती होती. आज प्रार्थनेपेक्षा प्रसादाचं महत्व, आता माझं नाव प्रसाद आहे तो भाग वेगळा, पण प्रार्थनेपेक्षा प्रसादाचं म्हणजे काय मिळणार आहे ह्याचं महत्व अत्यंत वाढलेलं आहे. आणि काय मिळणार आहे म्हणजे सत्ता, दुसरं काय. या परिस्थितीमध्ये मराठी संतांची माणुसकी, मराठी संतांचं प्रबोधन आपल्याला आपला वसा आणि वारसा जो समृद्ध आहे तो आजच्या काळामध्ये मांडण्याची एक फार, म्हणजे आपण कुणाकडे बघून हे सगळी चळवळ चालवायची, तर त्यातला एक आपला सगळ्यात महत्वाचा पूर्वज म्हणून मराठी संतांच्याकडे आपल्याला बघावं. संतांच्या भक्ती मार्गाच्यामुळे संतांनी जो भक्ती मार्ग इथं रुजवला त्यामुळं यज्ञ यागाचा अवडंबर कमी झालेला आहे असं आपल्याला इतिहास सांगतो. कर्मकांड कमी झाली, बळी देण्याचं आणि जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा सगळा भक्ती मार्ग संतांनी प्राकृत आणि सुबोध भाषेमध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. हे फार महत्वाचं आहे. संतांनी लोकभाषा स्वीकारली, त्यांनी त्या संस्कृतचं अवडंबर नाही केलं, संस्कृतचा तिरस्कार संतांनी केला नाही, पण मराठी जवळची मानली. हे मला वाटतंय फार आणि फार महत्वाचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे संस्कृत ही या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये मूढभरांची भाषा. नवीन शिक्षण धोरण जे आलेलं आहे त्याच्यामधला संस्कृतचा आग्रह कशासाठी आहे? पुन्हा ही चातुर्वर्ण व्यवस्था बळकट करण्यासाठीच हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संतांनी संस्कृतचा तिरस्कार केला नाही, पण मराठीत त्यांनी सगळं, ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी ते मराठीत लिहिलं, कारण त्यांना लोकभाषा महत्वाची वाटत होती. हे मला वाटते आपण फार महत्वाचं आहे. हे त्या अर्थानं क्रांतिकारक तत्व आहे त्याच्यामध्ये. माझा मराठाची बोलू कौतुके परवी अमृतातेही पैजेसी जिंके, असं ज्ञानेश्वरांनी म्हणलं. नंतर संतांनी अनेक प्रश्न विचारला. संस्कृत वाणी देवे केली, म्हणजे असं म्हटलं जाते संस्कृत ही देवानं निर्माण केलेली भाषा आहे, म्हणून ती फक्त ठराविक लोकांनाच त्याचा हे काय म्हणून त्याला बोलावी वगैरे हे सांगण्यात आलं. संतांनी अत्यंत परखड प्रश्न उपस्थित केला. संस्कृत वाणी देवे केली, मग मराठी किंवा प्राकृत काही चोरापासून झाली? हा अत्यंत व्हॅलिड, अत्यंत महत्वाचा प्रश्न आज जे नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जे पुन्हा संस्कृतचं जे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे,
या पार्श्वभूमीवर संतांचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो समाज प्रबोधनाच्या दृष्टीनं. हेही मला वाटतं या निमित्तानं भाषेच्या दृष्टीनं, भाषा आणि संत हा विचार केला तर हे फार महत्वाचं प्रबोधनाचं काम हे संतांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. संतांनी भक्तीला मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलं. अंतिम सत्याचा अनुभव घेता येतो अशी त्यांची धारणा होती, हे सगळं खरं आहे. भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये संतांचा जो भक्ती मार्ग आहे, मराठी संतांनी स्वीकारलेला जो भक्ती मार्ग आहे, त्या भक्ती मार्गानं आपल्या ज्या सगळ्या कला आहेत, मग नाट्यकला असेल, संगीत कला असेल, साहित्य असेल, शिल्पकला असेल, चित्रकला असेल, या सगळ्या कलांवर संतांच्या भक्ती मार्गाचा एक अत्यंत चांगला प्रभाव, सकारात्मक प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. हा चांगला कलांचा वारसा म्हणजे संतांच्या भक्ती परंपरेनं इथल्या कला या अधिक बळकट केल्या, मजबूत केल्या. त्या कलेला एक मानवतेचा आशय दिला, माणुसकीचा विचार दिला. हे संतांचं योगदान मला वाटतंय आपण या निमित्तानं अधोरेखित करण्याची गरज आहे. मगाशीच मी म्हटलं की संत साहित्य हे केवळ मराठी भाषेचं नव्हे तर जागतिक साहित्याचं एक लेणं आहे. म्हणजे एक जाता जाता मी उदाहरण म्हणून सांगेन, त्या अर्थानं शेक्सपियर आणि तुकाराम महाराज हे समकालीन आहे, दोघंही त्याच समकालीन आहे. पण शेक्सपियर जगभर पोचले आणि संत तुकाराम जगभर पोचू शकले नाहीत. ह्याचं कारण काय? याचं कारण तुकारामाचं साहित्य कम असलं आणि शेक्सपियरचं काहीतरी ग्रेट आहे अशातला काहीही भाग नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान आमच्या आधी तिकडं 150-200 वर्ष छापखान्याचा शोध लागला, हे त्याचं कारण. आमच्याकडेही छापखान्याचा शोध लागला असता तर तुकाराम बरोबरी गेला असता, तुकारामाचं भाषांतर झालं असतं. हे आपण समजून घेतलं. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाची कास जर आम्ही लवकर धरली नाही, आमच्याकडे जर ते लवकर आलं नाही तर आमचं किती सांस्कृतिक नुकसान होऊ शकतं हे शेक्सपियर आणि तुकारामाची तुलना केली, समकालीन असून सुद्धा तुलना केली की आपल्या लक्षात येतं. कम असेल कोणच नाही. उलट तुकारामाचं साहित्य जर आपण बघितलं तर अत्यंत काळाच्या पुढे जाणारं साहित्य. आज विज्ञानानं जे प्रश्न केलेले आहेत ते तुकारामानं त्या काळात विज्ञानानं ज्याची उत्तरं दिलेली आहेत ते प्रश्न तुकारामाने 400 वर्षापूर्वी मांडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणूनच मराठी संत आणि परिवर्तन प्रबोधन यांचं एकजिन्सीत्व हे अगदी पहिल्यापासून गेली 700-750 वर्ष सुरू आहे, हे आपण लक्षात घेतलं. संतांनी समाजाला सहित नेण्याचा प्रयत्न केला. समाजासहित तर ते जातच होते, पण इथले जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्या सगळ्यांना घेऊन त्यांचं हित साधण्याचा प्रयत्न हा संतांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचं कारण संतांना समाज परिवर्तनाचा ध्यास होता. ही भूमिका संतांना का घ्यावीशी वाटली, संपूर्ण समाजाला सहित नेण्याचा का प्रयत्न करावासा वाटला, त्याचं कारण संत फक्त मानव हीच एक जात मानत होते. मानवजात हीच एक जात आहे असं ते मानत होते. जात पात धर्म पंथ श्रेष्ठ कनिष्ठ ही कुठलीही उतरंड, हा कुठलाही भेद संत मानत नव्हते, हे आपल्या लक्षात येईल. आणि हे सगळं संतांना का करावंसं मांडावंसं वाटलं, स्वतःच्या कुचंबणेतून समाजाची काय कुचंबणा होती हे संतांनी आणलं. मगाशी मी म्हटलं तसं ज्ञानेश्वरापासून तुकारामांपर्यंत प्रत्येकाला त्या त्या समाजातली टीका सहन करावी लागली. आणि मग आपण एवढे पढित असून जर हे आपली कुचंबणा होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय होत असेल, हा प्रश्न संतांना पडला. आणि त्यातून त्यांची वाङ्मय निर्मिती त्या समाजातल्या शेवटच्या माणसाला जागा करणारी साहित्याची निर्मिती झालेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच एका अर्थानं मराठी संत साहित्य हे एका अर्थानं बंडखोरीचं साहित्य आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी त्या त्या काळातल्या म्हणजे भाषेपासून वैचारिकतेचा ह्याच्यापर्यंत बंडखोरी केलेली आपल्याला दिसून येते. कारण संतांना मार्क्सच्या भाषेत बोलायचं झालं तर जगाचा अर्थ अनेकांनी सांगितला, मुद्दा आहे तो जग बदलण्याचा आहे. तो जग बदलण्याचा प्रयत्न संतांनी आपापल्या परीनं केला. बदललाच असा मी दावा करत नाही, तो कोणीही करू शकत नाही, पण तो करण्याचा प्रयत्न संतांनी निश्चितपणानं केला. हे फार महत्वाचं आहे. त्याचं कारण संत हे खऱ्या अर्थानं आजच्या भाषेत बोलायचं झालं तर खरेखुरे लोकप्रतिनिधीचं काम काय असतं खरं तर,
आजच्या नव्हे, विधानसभेतल्या आणि ह्याच्यात गेलेल्या मी सरसगट. लोकप्रतिनिधींचं खरं काम जनतेचे प्रश्न समजून घेणं आणि त्याला वाचा फोडणं आणि त्याची उत्तरं मिळवणं हे असतं. म्हणून संतांचा जर सगळा विचार केला तर संत हे सर्वसामान्यांचे खरेखुरे लोकप्रतिनिधी होते आणि म्हणून त्यांनी लोकभाषा तर वापरलीच वापरली. आणि ज्याला कवितेचे वेगवेगळे फॉर्म म्हणतात साहित्याच्या भाषेमध्ये, मग ते ओवी असेल, अभंग असेल, भारुड असेल, गवळण असेल, हे सगळे फॉर्म हे संतांनी लोकभाषेमध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला दिसून येईल की एकनाथ काय, ज्ञानेश्वर काय, एकनाथ काय, तुकाराम काय, किंवा हे सगळे संत सगळ्या 18 पगड जातीतून आलेले आहेत. बंका महार असेल, गोरा कुंभार असेल, सेना न्हावी असेल, ही त्या त्या काळातली ती नावं आहेत. पण ह्या सगळ्या जाती समूहातून संत आले आणि त्यांनी एकात्मतेचा संदेश दिलेला आहे. हे मला वाटते फार फार महत्वाचं आहे. या सगळ्या संतांनी माणुसकीवर आधारित पुरोगामी विचार इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत एकतर स्वतः सर्वसामान्यांमधून आलेले होते आणि म्हणूनच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ते सर्वसामान्य लोकांचे लोकप्रतिनिधी होतात. जे सर्वसामान्यातून आलोय म्हणतात ते 10 लाखाचा सूड घालत नसतात. हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. संतांना असली हे करण्याची गरज वाटली नाही. लोकभाषा आणि लोकमाध्यमांचा त्यांनी वापर केला. आता मी सांगितलं त्या पद्धतीचे कवितेचे, साहित्याचे वेगवेगळे फॉर्म त्यांनी वापरले, काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि संतांनी त्या त्या काळातले जे पडिक पंडित होते, पुस्तकी ज्ञान ज्यांना फक्त होतं पण प्रत्यक्ष जमिनीवरचा व्यवहार काय असतो हे त्यांना माहिती नव्हतं, त्यांना सुद्धा संतांनी अत्यंत योग्य भाषेत कोरडे ओढलेले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतला एक ओवी आहे, ते असं म्हणतात, मोराच्या अंगी असोसे पिसे आहाती डोळसे परी एकली दिठी नसे तैसे ते. ते म्हणतात केवळ दृष्टी उपयोगाची नसती, दृष्टिकोन महत्वाचा असतो. ते मोराचं उदाहरण देऊन म्हणतात, मोर अलीकडे दाणे खाणारा मोर अलीकडे फार गाजतोय गेल्या काही महिन्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात त्यांच्या त्या ओवीमध्ये की ह्याला काय म्हणू, त्याला आपण मोराला डोळे असतात, बरोबर आहे, त्याच्या पिसावरला डोळे असतात, फार सुंदर मनोरम म्हणून त्याचं पीस असतं, त्याला आपण डोळा म्हणतो त्याच्या ह्याला. पण तो डोळा आपण म्हणत असलो तरी त्याला दृष्टी नाही आहे ना. पडिक पंडितांच्या बाबत सेम हेच त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यांना आपल्याकडं कसं आहे, अनेकांनी खरं संतांचं खरं साहित्य न सांगता, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अंधश्रद्धा कशा वाढत जातील आणि लोक आपल्या पायावर कसं डोकं ठेवतील. संतांच्या राहू दे, संत तेवढेच प्रवचन आणि कीर्तना होते, आपल्या पायावर कसं डोकं ठेवतील हे बघण्याच्या या सगळ्या उपक्रमामध्ये ह्या खऱ्या संतांच्या विचाराकडे दुर्लक्ष झाले. संत हे शब्दांचा अत्यंत प्रभावीपणानं वापर करत होते, हेही आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. आम्हागारी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा. हे जे शब्द आहे, हे शब्द कुठले, ही जन की बात आहे, लोकांच्यातले शब्द आहेत, ही केवळ मन की बात नाही आहे. हे जे काय भूमिका मांडण्याचा प्रयत्न शब्दांच्या ह्याच्यातून, कारण का शब्दांनीच समाज सुधरू शकतो आणि म्हणजे तो लिखित शब्दाने असेल किंवा वाणीतून असेल, ही भूमिका. कारण संतांच्याकडे दुसरं काय होतं, शब्दच, ओठातनं येणारे शब्द आणि लेखणीतनं झिरपणारे शब्द, यातून त्यांना समाज प्रबोधन करायचं होतं. संत केवळ बोल घेवडे नव्हते, समाजातल्या शेवटच्या माणसाच्या उन्नयनासाठी त्यांनी प्रयत्न केले. का नंतर अलीकडच्या काळामध्ये 150-200 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी महात्मा फुल्यांचा अखंड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सारे अनर्थ एका अविद्येने. आणि खरंच आहे, समाज सुशिक्षित झाला पाहिजे, सुशिक्षिततेबरोबर सुसंस्कृत झाला पाहिजे, हेही फार महत्वाचं असतं. सारे अनर्थ एका अविद्येने केले, हे जे ज्योतिबा फुले आपल्याला सांगतात, तोच एका वेगळ्या भूमिकेतनं संत त्याच्या आधी 500-600 वर्ष सांगताना आपल्याला दिसतात. माणुसकीचं गुणगान करत असताना, खऱ्या मानवतेची प्रस्थापना व्हावी असा विचार मांडत असताना संत समाजाला सांगत होते, तुम्ही शिका शाण व्हा, शिका शाण व्हा, संघर्ष करा. हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. संत सांगत होते आमच्या सगळ्या ह्याचं मूळ जे आहे ते आमच्या काय म्हणू त्याला
रसातळाला आम्ही जे काही जातोय त्याचं मूळ आमच्या अज्ञानात आहे. आणि म्हणून ते सांगत होते, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची मती बोध कैसा. अज्ञानाची पूजा कामिक भावना, तयाची या ध्यानात देव कैसा. आपल्या ज्ञानाच्या ज्ञानाचा चुकीच्या पद्धतीनं मांडणी करून जे पोट भरून लोक निर्माण झाले संतांच्या साहित्यावर, त्याच्यावर संतांनी कोरडे उडलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून संत सांगतात, बाबा खरी ज्ञानप्राप्ती जर करायची असेल तर चित्त शुद्धी आणि आत्मविकास. आत्मविकास म्हणजे केवळ त्याला अध्यात्माच्या ह्याच्यातून आपण बघू नये, तर चित्त शुद्धी फार महत्वाची आहे. आणि म्हणून तर संत म्हणाले, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. आता आपल्याला साबण आणि सॅनिटायझर या एका वेगळ्या ह्याच्यामध्ये आपण वावरतोय, तो भाग खरा आहे, पण केवळ साधनानं हात स्वच्छ होतील, मन निर्मळ करायचं काय. म्हणून चित्तशुद्धीची भूमिका ही संतांनी घेतलेली होती. आणि मग चित्तशुद्धी कशा नव्हे, तर संत सांगत होते धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय हे आपण समजून घेण्याची नितांत गरज. खरं तर त्याच्या आधी हजारो वर्ष, जवळजवळ 2000 वर्षापूर्वी चार्वाकांचं एक विधान आहे, चार्वाकांनी मांडलेलं चार्वाक तत्वज्ञानात, की धर्म हे धूर्ताचं कारस्थान आहे आणि मूर्ख लोक त्याला बळी पडतात. हे अर्थात संतांना मान्य नव्हतं, हे उघड आहे तंतोतंत बरं का. म्हणूनच संतांनी ज्या समाजाला आपल्याला बदलायचं आहे त्या समाजातल्या सगळ्या जीवन जाणीवा समजून घेतल्या. आणि म्हणून संतांनी धर्म सुधारण्याची चळवळ ही हाती घेतलेली आपल्याला दिसली. ज्ञानेश्वरांनी तर स्पष्ट शब्दात ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे, धर्म सुधारणा हेच खरं धर्म काय. आता मला वाटतं इतकी सुंदर त्यांची व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आज जे सगळं धर्मावर एक प्रकारचं सावट आले, धर्म म्हणजे मानव धर्म, परत एक प्रकारचं जे सावट आलेलं आहे, ते सावट आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन दूर केलं पाहिजे. आज काय होते, आज जेव्हा गेली अनेक दशक शतक सगळीकडे संतांच्या नावानं पारायण जरूर सुरू आहेत, पण संतांचा खरा विचार आचरणात मधला आणला जातो. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की मुवमेंट काहीच नाही, इव्हेंटबाजी सगळी सुरू आहे, त्या पद्धतीनं हे पारायण नुसती करून उपयोग नाही, तर संतांच्या साहित्याचा खरा आशय शोधला पाहिजे. ही संतांच्या साहित्याचा आजचा समकालीन संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. संतांचा सगळा धर्मविचार हा दुरितांचे तिमिर जावो, मगाशी जे पसायदानातलं मी सांगितलं तो आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाचा अंधार, त्याचे अश्रू पुसले पाहिजे. दुरितांचे तिमिर जावो ह्याचा अर्थ काय आहे, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, ही जी काय भूमिका आहे संत साहित्याची, ही मला वाटते मानव धर्माच्या प्रस्थापनेमध्ये अत्यंत मौलिक भूमिका आहे. ती आपण लक्षात घेतली पाहिजे. दया क्षमा शांती यातच धर्म आणि मानवता आहे हे संतांनी आपल्याला सांगितलं. आणि आज आपल्याला नेमकं उलट दिसतं. आज धर्माच्या आधारावर दया नाही, कुंची वृत्ती वाढताना आपल्याला दिसती, क्षमा नाही त्याला शिक्षा करण्याची प्रवृत्ती वाढताना आपल्याला दिसती, आणि शांती तर नाहीच नाही, अशांततेचं थैमान इथं वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणूनच दया क्षमा शांतीवर आधारलेला जो संतांचा धर्म विचार आहे, जो मानवतेचा विचार आहे, तो विचार आपण पुढे नेण्याची नितांत गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे आणि तो मांडण्याची पुन्हा एकदा गरज आहे. समाजाची धारणा करणं म्हणजेच धर्म, अशी ही व्याख्या धर्माची एक केली. संत कबीरांचा एक महत्वाचा दोहा आहे, त्यांनी म्हटलेला आहे, कबीरा सोई पीर है जो जानाई परपीर, जो परपीर न जानाई सो काफिर लेख. ज्याला दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या वेदनाच कळत नाही, त्याचं काय, त्याला माणूस म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार. अशा पद्धतीचं विधान कबीरानं 700-800 वर्षापूर्वी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्वप्नाळूपणा आणि असमानतेला संतांनी अजिबात थारा दिलेला नाही. हा जो काय हे आहे विवेक बाब आहे, तो एका वेगळ्या भाषेमध्ये संतांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून केवळ भगवी कफनी घातली म्हणजे, खरं तर भगवी कफनीला आणि भगव्या रंगाला संत चळवळीमध्ये फार मोठा हे आहे, अर्थ आहे. विरक्तीचं ते हे आहे, म्हणजे सगळं सोडून दिलेलं आहे. पण आज मुख्यमंत्री पदावर काय, किंवा संसदेत काय, किंवा विधानसभेत काय, भगवी कफनीवाले दिसतात. मोहमायात अडकलेली मंडळी आहे ती. म्हणून खरा संत, खरे भागवत धर्म, खरा धर्म विचार, खरी संत चळवळ ही समजून घेण्याची मला वाटतंय गरज आहे. कारण
त्यांचं योगदान हे अस्सल योगदान आहे. आणि ज्यांचं संतांचं नाव घेऊन, परंपरेचं नाव घेऊन जे काही करतात, त्यांच्या योगदानाचा किंवा निर्मितीचा पंचनामा आता करण्याची वेळ आलेली आहे, असं आजच्या भारताचं वर्तमान आहे. मी आता समारोपाकडे येतो. अजून एक 10 मिनिट चालतील ना अजून. चित्तशुद्धी आणि आत्मविकास ज्ञानामुळे किंवा ज्ञानाशिवाय समृद्ध जीवन ही भूमिका सांगितली. मग अशी आपण बघितलं, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. सामाजिक एकतेची भूमिका, दुरितांचे तिमिर जाऊ म्हणजे ही सामाजिक एकतेची भूमिका होती. समाजातल्या लोकांचं बुडायला लागलेले आहेत वेगवेगळ्या व्याह्यानं, आणि मग ते हे विना संतांना सहनविला, म्हणून त्यांनी संतांनी त्या काळातले जे सगळे प्रश्न आहेत, समाज जीवनातले, संसारातले जे सगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची अत्यंत मूलभूत पद्धतीनं मांडणी ही संतांनी केलेली. अगदी मग संसार कसा करावा, इथं पासून विटा कशा भाजाव्यात हे सांगितलं. पर्यावरणाचा प्रश्न त्या काळात संतांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो, जो आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न कळीचा आहे. त्या काळात ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, नगरेची रचावे, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी 400 वर्षापूर्वी तुकारामाने सांगितलेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे या सगळ्या पदार्थांना, भाजीपाल्यामध्ये किंवा पीक पाण्यामध्ये देव शोधलेला आहे सांगतात. आता मला वाटतं इतकी व्यापक भूमिका ही या सगळ्या संतांनी, म्हणजे समाज जीवनातले जे सगळे प्रश्न आहेत आणि नंतरच्या काळामध्ये गेल्या 50-100 वर्षात आपल्याला जे आज पडले आहेत 20व्या-21व्या शतकात, त्या प्रश्नांची मांडणी मराठी संतांनी 700-750 वर्षापूर्वीपासून केलेली आपल्याला दिसून येते. हे संतांचं द्रष्टेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संतांनी जाती व्यवस्थेला कडकडून विरोध केला, हेही फार महत्वाचं आहे. वर्ण व्यवस्था पहिल्यांदा कर्मावर, नंतर जन्मावर आधारित होती, त्यानंतर जातीची निर्मिती झाली. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. दादू दयाळ नावाचा संत म्हणतो की दोनो भाई हात पग, हात आणि पाय हे आहे, दोनो भाई कान, हे दोन्ही कान, हे दोन्ही हात पाय, दोनो भाई हात पग, दोनो भाई कान, दोनो भाई आंख है हिंदू मुसलमान. आता आपले हात पाय, आपले 2 डोळे, आपले 2 कान, इतकं ऐक्य, इतकं एकत्व हिंदू आणि मुसलमानांमध्ये असलं पाहिजे, हे त्यानं सांगितलं. केवढा मोठा विचार आहे. शेकडो वर्षापूर्वी हा संत सांगतो. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, गीतेवर भाष्य करताना त्यांनी सांगितलं, म्हणून कुळ जाणीव जाती वर्ण हे अवघेची कारण, ऐका अर्जुना माझे पण सार्थक. हे सगळं अकारण आहे. जी काही भूमिका आपण जाती कुळ धर्माची भूमिका मांडतो, ती अनाठाई भूमिका आहे, हे त्यांनी सांगितलं. जातीभेद, वर्णभेद हे प्रत्यक्ष विठ्ठलालाही मान्य नाही. हे तो शुद्ध भाव बघतो, असं स्वच्छ शब्दात नामदेवानी सांगितलं. नाही याती वर्ण, नाही वेदोक्ती, नामेची संतृप्ती होते जीवा, नाही याती कुल, उच्च नीच भेद, भाव एक शुद्ध पाहतस. विठ्ठल काय बघतो तर हे तुमचं जातपात बघत नाही, त्याला सगळी माणसं एक आहेत. म्हणून तर तुकारामांना म्हणावं लागलं ना, जातीच्या अहंकाराकडे बघितल्यानंतर इतरांच्या, बरे केलो कुणबी झालो, नाहीतरी दंभेची मेलो असतो. मला कुणबीच केलं हे बरं आहे, नाहीतर मी दंभ उच्चवर्णीय झालो असतो तर मी दंभानं मेलो असतो, असं संतच आपल्याला सांगतात. ह्याचा अर्थ काय, ह्यांना ह्या सगळ्या जाती उतरणीतली, उच्च निश्चितेतली जी काय अर्थहीनता आहे, ती अर्थहीनता हे संत साहित्य अधोरेखित केलं. तुकारामांनी, चोखा मेळ्यांनी, सगळ्या मंडळ, कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, दोन्हीच्या वेगळा विठू माझा. माझ्या विठू पुढं 16 ओळ काही असं चालत नाही, कर्मकांड चालत नाहीत, अंधश्रद्धा चालत नाहीत. ही भूमिका म्हणजे वारकरी संप्रदायाची ही खरी भूमिका, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संतांचा हा जो काही विचार आहे तो फार हे महत्वाचा आहे. संतांनी अंधश्रद्धा आणि ढोंगबाजीवर सुद्धा कोरडे प्रहार केलेले आहे. खुद्द ज्ञानेश्वरांनी सांगितलं, तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडा. तुम्ही उगाच उपास तापास असल्या काहीतरी चुकीच्या रूढी परंपरा आता सोडून द्या. ह्याच्यातून ईश्वर कधीही पावत नसतो. शरीराला अशा पद्धतीनं पीडा करणं आणि चुकीच्या ह्याचं आचरण करणं
ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर कोरडे ओढलेले आपल्याला दिसून येतात. एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, अंगा लावून या राख कली भरतेच पाप, मेळवी शिष्यांचा मेळा अवघा भांगेचा घोटाळा. आता हे सगळं आणि भांग किंवा गांजा हे आपल्याला नवीन नाही आहे, लक्षात घ्या, ह्या परंपरेशी जोडलेलं. आणि म्हणून अंगाला राख लावणं आणि गांजा ओढणं हा खरा धर्म नाही. त्याच्यातनं ईश्वर प्राप्ती अजिबात होत नाही. ही ढोंगबाजी आहे, ही अंधश्रद्धा आहे, असे कोण मी नाही म्हणत, एकनाथांनी म्हटलेलं आहे. नामदेवानी पुढे जाऊन तेच म्हटलेलं आहे, कांचनिक भक्ती सर्व काळ करी, बहुतांचे वैरी हित नेणे, लोकांपुढे सांगे आम्ही हरिभक्त, न होय विरक्त स्थिती त्याची. आम्ही हरिभक्त आहे म्हणायचं आणि विरक्त ज्याला होता येत नाही त्याला हरिभक्त होताच कसं येईल, असा अत्यंत मूलभूत आणि परखड प्रश्न हा अनेक शतकांपूर्वी नामदेवांनी उपस्थित केलेला आहे. अशी भूमिका ही संतांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मराठी संत साहित्य आणि समाज प्रबोधन यांचा परस्पर संबंध लक्षात घेत असताना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जो सच्चा खरा कॉम्रेड असतो, जो कार्यकर्ता असतो, त्यालाच देव माना, असं संतांनी स्वच्छ सांगितलेलं आहे असं मला वाटतं. संत आणि आजचा समकालीन संदर्भ हा किती घनिष्ठ आहे. संत आपल्याला ही समाज प्रबोधनाची चळवळ पुढे नेत असताना किती उपयुक्त आहेत हे आपल्याला कळतं. कारण अजून सुद्धा पडीक पंडित तर आहेतच, पण ग्रामीण भागातले आपले शिक्षित अशिक्षित करोडो बांधव या संतांना संतांच्या साहित्यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की खरं संत साहित्य जे अनेकांनी जाणीवपूर्वक झाकून ठेवलं आणि केवळ चमत्कारवाद, केवळ अंधश्रद्धेसाठी संतांचा वापर केला, त्यांना उघडं पाडून खरं संत साहित्य हे आपण मला वाटते पुढे आणण्याची नितांत गरज आहे. संतांनी माणुसकीवर आधारित कर्मयोग आणि नीतियोग विचार सांगितलेला आहे. निष्काम कर्मयोगाचा विचार संतांनी मांडला. तो संतांनी आपल्याला जर काही शिकवलं असेल तर संतांनी आपल्याला सक्रियता शिकवलेली आहे आणि निष्क्रियतेला झुगारून द्या हे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं बघत असताना संत आज सुद्धा लोकप्रिय आहेत, वाचनप्रिय आहेत, श्रवणप्रिय आहेत, लोकाभिमुख आणि आहेत, मुखोद्गत करते अनेक आहेत, अनेकांना आहेत. 18 पगड जातीतील संत निर्माण झाले आणि त्या पद्धतीचा जीवन व्यवहार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. संतांनी क्रांती केली नाही, पण माणुसकी शिकवली, आत्मपरीक्षण आपल्याला करायला शिकवलं. मला वाटते संतांच्या साहित्याचा हा सगळा विस्तृत आढावा घेत असताना संत साहित्य आणि समाज प्रबोधन, संत साहित्य आणि आजचं 21वे शतक, 21व्या शतकातलं आता हे चालू झालेलं 3रं दशक, यांच्या परस्पर संबंध अत्यंत निकटचा आहे. आपण ही आपल्या समाजकारणाची, राजकारणाची, अर्थकारणाची, संस्कृतीकारणाची ही चळवळ नेत असताना जो वसा आणि वारसा उज्ज्वल शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, तो वसा आणि वारसा, त्याच्यातली अनेक चांगली पदचिन्ह आपल्याला संत साहित्यामधून मिळू शकतात असा निश्चितपणानं मला खात्री वाटते. या सगळ्या संत चरित्र आणि संत वाङ्मयातून हे सिद्ध होतं की संतांनी तत्कालीन समाज जीवनाच्या रूढ चाकोरीतून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात या त्यांच्या प्रयत्नाला देश, काल आणि परिस्थितीच्या मर्यादा निश्चित होत्या. त्यामुळं संतांच्या कार्याचं मूल्यमापन करताना त्यांना आजच्या काळातील निकष लावून आपल्याला चालणार नाही. संतांनी जातीभेद संपवला का? अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता कमी केली का? दीन दलित दरिद्र लोकांचे प्रश्न संपवले का? सांपत्तिक विषमता संपवली का? असे प्रश्न विचारता विचारता संतांनी समाजाला निष्क्रिय बनवले आहे असा गंभीर आरोप सुद्धा केला जातो. परंतु समग्र संत साहित्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही. हे आरोप करणाऱ्यांना खरे संत आणि त्यांचं साहित्य कळालं नाही. कारण संतांची ही सगळी चळवळ ही निसंशयपणे लोकप्रबोधनाची, लोकजागरणाची, जनजागरणाची चळवळ आहे. संपूर्ण बदल तिने करावा ही अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं होतं. परंतु महाराष्ट्रातील महाराष्ट्राचं सुसंस्कृत जनमानस तयार करण्याचं फार मोठं काम
हे संतांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही परिवर्तनाची, अर्थात कुठलीही परिवर्तनाची चळवळ दीर्घकालीन असती. ती दीर्घकालीन चळवळ आपण पुढे नेण्यासाठी संतांचं साहित्य, संतांचा विचार हा आपल्याला अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि म्हणूनच या 700-750 वर्षाच्या समाज प्रबोधनाचा वारसा आपण सांगत असताना पुन्हा एकदा संत नव्यानं समाजांसमोर सांगणं, आपण समजून घेणं आणि इतरांना सांगणं ही काळाची गरज आहे. आजच्या आपल्या अनेक सामाजिक दुखण्यांवर, विषयांवर संत वाङ्मय हे एक अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचं औषध, मलमपट्टी ठरू शकते असं मला वाटतं. शेवटी तुकारामांचा एक अभंग म्हणून मी ह्याचा समारोप करीन. काय या संतांचे मानू उपकार, मज निरंतर जागविती, काय देवा यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितो उपदेश, करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनुची या चित्ती, तैसे मज येती सांभाळ. हे जे काय सर्वसामान्य माणसाला सांभाळण्याचं, त्याचं हित जपण्याचं काम संतांनी केलं ते अतिशय महत्वाचं कार्य आहे. आणि म्हणूनच समग्र संतांची ही जीवनदृष्टी आपण ह्या महाराष्ट्राचे दीपस्तंभ समजून घेत असताना संत साहित्य आणि किंवा समग्र संत हा एक अत्यंत महत्वाचा दीपस्तंभ, किंबहुना सगळ्यांचा आधीचा दीपस्तंभ म्हणून आपल्याला संतांच्याकडे बघावं लागेल. धन्यवाद.